अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाची दग आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणची युद्धनौका IRIS डेनावर टोर्पेडो हल्ला करून ती बुडवली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने टोर्पेडोचा अर्थात पाणबुडीचा वापर करून शत्रूचे जहाज बुडवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यात जवळपास 87 लोकांचा मृत्यू झाला. या जहाजेवर 180 लोक होते. त्यापैकी 32 लोकांना वाचवण्यात यश आले, तर 60 जण बेपत्ता आहेत. मिळालेली अधिकची माहिती अशी की आयरिस डेना ही इराणची युद्धनौका 18 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे आयोजित इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026 नंतर परत निघाले होते. या अभ्यासात 19 विदेशी युद्धनौकांसह 85 जहाज सहभागी झाले होते. याच दरम्यान या जहाजावर हल्ला करण्यात आला. अमेरिकेने मान्य केलं की इराण युद्धनौकेवर आम्हीच हल्ला केला. आता या हल्ल्यामुळे भारतावरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारतात LPG आणि पेट्रोल हे इराणमधून येत असल्यामुळे आणि अमेरिकेने थेट इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केल्यामुळे भारतात LPG आणि पेट्रोल यावर मोठा परिणाम होऊ शकतो. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.